तुम्ही हे वारंवार सिंधुदुर्ग रत्नागिरीचं कंपॅरिझन करतात. करावं लागतंय. करावं लागतं साहेब. रत्नागिरीत सगळं सेफ, सगळं कसं आता मला गुढी माहित- गुढी चालू आहे सगळं. बघा साहेब, म्हणजे तिथे बघा प्रत्येकाचा- सांगू, तिथे सामंतांचं भाजपचं जुळलं आहे तिथे. तुमच्याकडे राणेंचं आणि भाजपचं का जुळत नाही? मला नाही माहीत. आम्ही जुळवायचा प्रयत्न करतो. आजही निलेश राणे हेच म्हणतोय, माझ्या आडनावात पण राणे यायचं आहे. मी काय म्हणतोय, मला जायचं आहे, बसायचं आहे, माझ्या नेत्यांबरोबर बसायचं आहे. ते कुठे म्हणतायत? सांगा मला एकही स्टेटमेंट ते म्हणत असतील असे. हा कुठेतरी तुमच्या शिवसेनेमधल्या कोकणातल्या किंवा कोकणातल्याच वर्चस्वाच्या लढाईचा हा प्रश्न आहे. कारण कोकणात नक्की आता म्हणजे एकेकाळी तुम्ही जसं मगाशी म्हणालात की सिंगल हँडेड नारायण राणेंचं कोकणामध्ये वर्चस्व एकेकाळी कोकणात तिथे होतं. आता त्यात वाटेकरी यायला लागलेत नवीन नवीन. तुमच्याच पक्षातले उदय सामंत आहेत. ते आता वाटेकरी कोकणात- स्वतःला जिल्ह्यामध्ये, मी माझ्या जिल्ह्याचं म्हणतोय, मी सामंत कोकणाचं साहेबांच्या बोलतो जिल्ह्याचं नाही. मी कोकणाचं बोलतो असेल तिकडे आलेत, अजून सामंत आहेत, आता रवींद्र चव्हाण त्यात इंटरेस्ट घ्यायला लागलेत. हे या संघर्षाचं मूळ कारण आहे का? बघा साहेब, कोण जर आमची ताकद संपवायचा प्रयत्न करत असेल, अशी ती ताकद संपणार नाही. जो संपवायचा प्रयत्न करत असेल तो, मी कोणाचं नाव स्पेसिफिक घेतलं नाही, अशी कोणाची ताकद संपत नाही साहेब. पण असा प्रयत्न- एक काळ असाही आला साहेब, जेव्हा सगळे म्हणत होते राणे संपले, तिन्ही राणे त्याच्यानंतर निवडून आले.